पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीचं जतन व संवर्धन करण्यासाठी आज मंदिरात तज्ज्ञ व्यक्तींमार्फत निरीक्षण करण्यात आलं। आषाढी यात्रेपूर्वी मूर्तीचं दीर्घकालीन जतन व संवर्धन करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, राज्य पुरातत्व विभाग तसेच मूर्ती संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक सल्लामसलत करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली। या बैठकीस मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औशेकर, सल्लागार परिषद सदस्य, स्थानिक महाराज मंडळे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण व राज्य पुरातत्व विभागाचे अधिकारी, मूर्ती संवर्धन तज्ज्ञ उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितलं की भारतातील एकमेव असं मंदिर आहे जिथं भाविकांना देवाचं पदस्पर्श दर्शन घेता येतं। मूर्ती दीर्घकाळ टिकावी यासाठी तिचं जतन व संवर्धन करणं आवश्यक आहे। वज्रलेप करण्याबाबत तज्ज्ञांनी आपली मतं मांडली असून कोणती पद्धत वापरायची याबाबत पुरातत्व विभागाचा सल्ला घेऊन 2 ते 3 दिवसात निर्णय घेण्यात येईल। दररोजच्या नित्योपचारात दही, दूध, मध यासारख्या पदार्थांचा वापर होत असल्याने मूर्तीच्या आतील बाजूस काही नुकसान झाले आहे का याची तपासणी करण्यासाठी लायडर स्कॅन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय। मात्र स्कॅनिंगमुळे मूर्तीला हानी होऊ शकते का याचा अभ्यास करूनच निर्णय घेण्यात येणार आहे। यासाठी केंद्र शासनाची परवानगी आवश्यक असल्याचं जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले। सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औशेकर यांनी सांगितलं की विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू असून वारकरी भाविकांचा श्वास आहे। मूर्तीचं जतन व संवर्धन मंदिर समितीमार्फत पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल। वज्रलेप करण्यास समितीचा विरोध नाही, मात्र सर्व महाराज मंडळी व तज्ज्ञांच्या सल्ल्याने निर्णय घेतला जाईल। कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलं की मूर्ती जतन आणि संवर्धनाच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, छत्रपती संभाजीनगर तसेच राज्य पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सल्लामसलत करून पुढील कार्यवाही करण्यात येईल। बैठकीत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित तज्ज्ञ एस सुब्रमण्यम, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण छत्रपती संभाजीनगरचे उपअधीक्षक डॉक्टर विनोद कुमार, सेवानिवृत्त अधिकारी विलास मंगिराज, सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वाहने, आशीर्वाद ऐराणी, विकास सावंत व महेशाचार्य उत्पात यांनी मूर्ती संवर्धनासंदर्भातील तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन केले। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती प्राचीन असून पूर्वीपासून नैसर्गिक पद्धतीने वज्रलेपन करण्यात येत होतं। हीच पद्धत पुढेही वापरावी अशी सूचना वीर महाराज यांच्यासह अन्य महाराज मंडळींनी या बैठकीत केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आयुर्वेदिक लेपनासाठी शंखाचं पाणी, शिलाची पावडर, बेलाचा रस यासारख्या 27 घटकांचा समावेश असतो, तर केमिकलमध्ये शँड पावडरसह अनेक केमिकल वापरले जातात। पारंपरिक लेपन प्रक्रियेसाठी वारकरी संप्रदाय आग्रही आहे। पारंपरिक लेपन प्रक्रियेसाठी वारकरी संप्रदाय आग्रही आहे। जर या मूर्तीवर वारंवार रासायनिक प्रक्रिया होत राहिल्या तर 100% मूर्ती ही टिकणार नाही अशी भीती वारकरी संप्रदायाकडून व्यक्त केली जात आहे। पुरातत्व खात्याने या शिल्पकलेचं जतन भारतीय पद्धतीने कसं होईल यासाठी प्रयत्न करायला हवेत। पुरातत्व विभागाच्या रासायनिक प्रक्रिया लेपनास वारकरी संप्रदायाचा विरोध आहे। वेळ प्रसंगी न्यायालयात जाणार असल्याचा इशारा वारकरी संप्रदायाकडून देण्यात आला आहे।